नमस्कार मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांचे महत्त्वाचे विषय म्हणजे एकतर कर्जमाफी आणि दुसरं म्हणजे पीक विमा। आता कर्जमाफीची घोषणा झाल्यामुळे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळे बरेच शेतकरी हे कर्ज भरायला किंवा पुनर्गठन करायला सुद्धा जात नाहीत, कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटले की आता पुढे जे काही निकष येतील, निकष कोणते येतील आणि मग कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल ते निकष आल्यावरच कळेल। आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की आपण कर्जमाफीमध्ये बसलो पाहिजे, त्यामुळे कोणीही कर्ज भरायला पुढे येत नाही आणि तशी परिस्थितीही नाही। मात्र श्री बावनकुळे साहेब हे आज नागपूर अमरावती दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी कर्जमाफीबद्दल काही सूतोवाच केलेले। म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकते याबद्दल ते बोललेले। तसं याही अगोदर त्यांनी या गोष्टीची वाच्यता केलेली आहे, म्हणजे थोडक्यात सूचित करण्यात आलं की कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो। आता तसं पाहिलं तर प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीची एक समिती नेमलेली आणि समिती काय अहवाल देते यावर मग पुन्हा सरकार विचार करणार आहे आणि त्यानंतर कर्जमाफीचा मार्ग कोणाला द्यायची हा मोकळा होणार आहे। मात्र त्या अगोदर बावनकुळे साहेबांनी काही गोष्टी सांगितल्यात। त्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घर बंगला असेल, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असतील, म्हणजे अशा जवळपास काही शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही। आता त्यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? जे काही 4-2 एकरवाले शेतकरी असतात आणि आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी एखादं ते वाहन घेत असतात। काही शेतकरी पिकअप घेतात, कोणी टाटा एस घेतं, कोणी मॅक्झिमो घेतं, जे की शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेण्यासाठी ते वापरलं जातं। आता त्यामध्ये ट्रॅक्टर सुद्धा येतं, मात्र आता निकष काय येतील त्यावर अवलंबून आहे। मग असं ज्या शेतकऱ्यांचं 4-2 एकर मध्ये भागत नाही आणि मग ते शेतकरी जर असं वाहन घेत असतील आणि त्या शेतकऱ्याकडे जर कर्ज असेल तर बावनकुळे साहेबाच्या म्हणण्यानुसार ते शेतकरी या कर्जमाफीमध्ये येणार नाही। आणि असे जवळपास बरेच सारे शेतकरी आहेत की जे आपला शेतीवर उदरनिर्वाह होत नाही म्हणून काहीतरी एक जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असतात। आणि दुसरे काही शेतकरी असे असतात की आता गावामध्ये बऱ्याचशा जागा ही कमी प्रमाणात झाली, मग काही शेतकरी स्वतः शेतामध्ये राहायला जातात, तिथंच शेती करायची आणि तिथंच राहायचं, मग शेतामध्ये घर बांधलेलं असतं। मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता दुसरी गोष्ट आहे पीक विमा। आता आपले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा हे आज कोल्हापूरला गेले होते आणि कोल्हापूरला श्री महालक्ष्मीचं त्यांनी दर्शन घेतलं। मात्र तिथे शेतकऱ्यांना लवकर पीक विमा मिळावा, शेतकऱ्यांना महाडीबीटीचं अनुदान मिळावं, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा याबद्दल काहीच बोलले नाही। मात्र त्यांनी ट्विट करून असं सांगितलंय की महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि महालक्ष्मीकडे मागणी केली की जे काही शेतकऱ्यावर संकट आहे, शेतकऱ्यावरचे संकट हे सगळे दूर व्हावे। पण मला एक म्हणायचंय, भरणे मामा, आई आंबी तर जे शेतकऱ्यावर संकट येईल ते महालक्ष्मी दूर करील, मात्र सध्या तुमच्या हातात हे आहे की शेतकऱ्यांचा जो काही आता पीक विमा आहे तो तसा पाहिलं तर जानेवारीमध्ये मिळायला पाहिजे होता, तो तुम्ही द्यायला पाहिजे। त्यासाठी देवीकडे मागणी करण्याची गरज नाही। शेतकऱ्यांचं महाडीबीटीचं अनुदान रखडलेलं आहे, त्यासाठी सुद्धा देवीकडे मागणी करायची नाही। शेतकऱ्यांना जो काही शेतीमालाला भाव पाहिजे तो सुद्धा तुमच्या हातात आहे। आता देवीच्या हातात ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस आपण नक्कीच देवाचा धावा करतो। मात्र तुम्ही राज्य सरकारच्या सत्तेमध्ये बसलेले आहात, तुमच्याकडे सध्या पीक विमा देण्याचे, तुमच्याकडे महाडीबीटीचं अनुदान देण्याचे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देण्याचे, या सर्व तुमच्या हातात गोष्टी आहेत। तुम्ही त्यावर बोलत नाहीत आणि देवीकडे मागणी केली की शेतकऱ्यावरचं संकट दूर होऊ दे। त्या अगोदर जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही करावं। देवीच्या हातात, देवाच्या हातात ज्या नैसर्गिक गोष्टी असतात तर ते देव ते करतील आणि देवाकडे प्रार्थना शेतकरी करतच असतो, कारण ज्यावेळेस पाऊस पडत नाही त्यावेळेस शेवटी देवाकडे धावा करत असतो
ज्यावेळेस अतिवृष्टी होती, पूर होतो, त्यावेळेस सुद्धा देवाकडे धावा करत असतो. मात्र तुम्ही सत्ताधारी म्हणून ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या तरी तुम्ही कमीत कमी लवकर करायला पाहिजे असं शेतकऱ्यांना वाटतंय. अशा या 2 गोष्टी आहेत आणि ह्या लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळेल असं मला वाटतंय. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.